सोलापुरातील बार्शीमध्ये एक धक्कादायक घटना घडली। सुनेकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून सासऱ्यानं आत्महत्या केली। 73 वर्षीय वृद्ध सासऱ्यानं आत्महत्या केल्याप्रकरणी सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सर्जेराव नायकुडे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून सुनेकडून होत असलेल्या त्रासामुळे विषप्राशन करून त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येतोय। युद्धाच्या 12व्या दिवशीही आखात होरपळलं। इस्रायल आणि अमेरिकेचे इराणवर जोरदार हल्ले। इराणकडूनही बॉम्बचा कडवा मारा। युद्धबळींचा आकडा 1300च्या पार। इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे राज्यभरात गॅसची टंचाई। कॅटरिंग उपलब्ध नसल्यानं अनेक लग्न लांबणीवर, तर IRCTCचं मुंबई महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या कॅन्टीनवरही परिणाम। युद्धामुळे शेतकरी दुहेरी संकटात। निर्यात ठप्प झाल्यानं शेतीमाल कवडीमोल, तर PVC पाईपच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका। रिलायन्सच्या मदतीनं अमेरिका टेक्सासमध्ये ऑइल रिफायनरी उभारणार। 300 अब्ज डॉलरचा करार। रिलायन्सची रिफायनरी जगातील सर्वात शुद्ध असेल, ट्रम्प यांचा दावा। अमेरिका विरुद्ध इराण युद्धावरून देशात राजकारण शिगेला। काँग्रेसकडूनही युद्धात राजकारण सुरू। मोदींचा घणाघात, तर पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या प्रभावाखाली। अरविंद केजरीवालांचं टीकास्त्र। पुढच्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र UAE सिंगापूरला मागे टाकणार। अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यानच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचा विश्वास। विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने। आवाजी मतदानानं अविश्वास प्रस्ताव नामंजूर। अध्यक्ष कोणत्याही पक्षाचे नाही, तर सभागृहाचे असतात। अमित शहांचा हल्लाबोल। गेल्या 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली काढण्यास कोर्टाची परवानगी। देशात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।